आमच्या शेतातले कामधंदे सोडून 86 दिवसापासून आम्हाला काहीतरी भेटल, आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला भेटल, ह्या आशेने आम्ही येथे रोज येत असतो। भाऊना जसा विधान भवनात पाठपुरावा केला, भैयासाहेब सुद्धा मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट घेत आहे, पवार साहेबांसोबत मीटिंग आहे, शरद पवार साहेबांसोबत ते पण प्रयत्न करतायत। पण बाकीचे नेते कुठे गेले, बाकीचे आमदार कुठे गेले? मायबाप सरकार तर एकही नेता इकडे यायला तयार नाही। आम्ही 86 दिवस झाले आंदोलन करतोय, असंच आमचं अन्नत्याग उपोषण चालू आहे। आम्हाला समजा ना आमचे लेकरं बाळ तिकडे उन्हात आहे, आम्ही इथं मरतोय 86 दिवसापासून। ही न्याय अवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण की इथली न्याय अवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या आंदोलनाला आज 86 दिवस माननीय राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले। आम्ही प्रत्येक दिवस सांगतोय, आज 80 दिवस झाले, 81 दिवस झाले, 82 दिवस झाले, 84 दिवस पूर्ण झाले, 86 दिवस पूर्ण झाले। याचा अर्थ असा नाही की आम्ही इथं उत्सव साजरा करायला येतोय। प्रत्येकाच्या शेतामध्ये काही काही काम असताना हे सर्वजण, प्रत्येक माणूस हा शेतकरी आहे आणि आमच्या शेतातले कामधंदे सोडून 86 दिवसापासून आम्हाला काहीतरी भेटल, आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला भेटल, ह्या आशेने आम्ही येथे रोज येत असतो। दिवसभर इथं बसून आम्ही वाट पाहतो, एखादा तरी सरकारचा कर्मचारी, एखादा प्रतिनिधी किंवा एखादा तरी जिल्ह्यातला समजूतदार नेता। आता मला वाटत नाही की ठीक आहे, अर्जुन भाऊ आले, त्याच्यानंतर भैयासाहेब आले, दोन लोक जर सोडले तर मला असं वाटत नाही। पुन्हा म्हणतात की याला टीका केली, त्याला केली, पण मला नाही वाटत की हे दोन जर नेते सोडले तर समजदार, कारण की हे दोघांचा पाठपुरावा, भाऊना जसा विधान भवनात पाठपुरावा केला, भैयासाहेब सुद्धा मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट घेत आहे, पवार साहेबांसोबत मीटिंग आहे, शरद पवार साहेबांसोबत ते पण प्रयत्न करतायत। पण बाकीचे नेते कुठे गेले, बाकीचे आमदार कुठे गेले, हा मला पडलेला शेतकऱ्याला प्रश्न आहे। कारण की प्रत्येकानं कोणाकरता काहीतरी काम केलेलं आहे आणि शेतकऱ्याचा प्रत्येक नेत्यावर हा अधिकार असतो। कारण की हे सरकार, लोक म्हणतात की मायबाप सरकार आहे, मायबाप सरकार तर एकही नेता इकडे यायला तयार नाही। आम्ही 86 दिवस झाले आंदोलन करतोय, प्रत्येकाचं कोणी कोणत्या पक्षात जायचंय, कोणाला कुठं जायचंय, कोणाला मंत्रीपद घ्यायचंय, कोणाला काय घ्यायचंय। अरे हे सगळं असताना आम्ही पावसामध्ये 4 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे, आमच्या पोटात अन्न नाही, आम्हाला अन्नत्याग उपोषण करायचे, असंच आमचं अन्नत्याग उपोषण चालू आहे। आम्हाला समजा ना आमचे लेकरं बाळ तिकडे उन्हात आहे, आम्ही इथं मरतोय 86 दिवसापासून, आम्हाला इथं कोणी पाहायला तयार नाही। आणि अमुक इकडे चालला, तमुक इकडे चालला, तमुकची भेट झाली, अमुकचं झालं, यांना पत्ते फेकले, त्यांना असं झालं। अरे काय धंदे लावले तुम्ही? हा, मला अण्णाभाऊ साठेचं एक ओळ म्हणायची, बाकी मला याच्यातून काही एक बोलायचं नाही। मला अण्णाभाऊ साठेचं फक्त इथं म्हणणं मांडायचंय। आमची अवस्था अण्णाभाऊ साठे म्हणले तशी झालेली आहे। ही न्याय अवस्था काहीकांची रखेल झाली, ही न्याय अवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण की इथली न्याय अवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली न्याय अवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, असं आम्हाला म्हणण्याची वेळ आलेली आहे। आणि जर याच्यातून सरकारला काही बोध घ्यायचा असेल तर त्यांनी घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा। कारण की पुढे पुन्हा 87 दिवस होणारे, 88 दिवस होणारे, पण आम्ही याच्यानंतर अन्नत्याग उपोषण या 4-8 दिवसात करणार आहे, अशी मी सरकारला विनंती करतो।